एकीकडे संपूर्ण महाराष्ट्राला गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच नागपूर महानगरपालिकेनं बाप्पाच्या सर्वच प्रकारच्या मूर्तींना तलावात विसर्जन करण्यावर बंदी आणली आहे। महानगरपालिकेचा हा फरमान तुघलकी असल्याचा आरोप गणेश भक्तांनी केलाय। तर विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून कृत्रिम टाक्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याचं महापालिकेतर्फे सांगण्यात आलं। संपूर्ण राज्यात गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच नागपूर महापालिकेनं एक आदेश पारित करत बाप्पांच्या नागपुरातील भक्त प्लास्टर ऑफ पॅरिस सोबत आता शाडूच्या मूर्तींचंही तलावात विसर्जन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे। महानगरपालिका इतक्यावरच थांबली नाही, तर या मूर्तींपासून कोणत्याही प्रकारचं प्रदूषण करणार नसून दोषी आढळल्यास आपण दंडास पात्र असू अशाचं हमीपत्र मूर्ती विक्रेता आणि गणेश भक्तांकडून लिहून घेण्यात येणार आहे। त्यामुळे गणेश भक्तांमध्ये संतापाचं वातावरण आहे। स्पेशली मातीच्या बनलेल्या आणि भाजलेल्या मूर्त्या जर त्यांनी विसर्जनाची परमिशन दिली तर ते सगळ्यांसाठी उपयुक्त होईल। सर्व मूर्त्यांवर बंदी आणणे हे चुकीचं आहे। त्यांनी खास प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वगैरे मूर्त्या असतील त्या कृत्रिम तलावात विसर्जन करावेत, पण काही श्रद्धास्थान आहेत ती कॉर्पोरेशननी मोठ्या तलावाची त्या स्टाफ वाढवून तिथे अवेलेबल करून एक तात्पुरती व्यवस्था करावी अशी माझी इच्छा आहे। गणेश विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून कृत्रिम टाक्यांची निर्मिती करण्यात येणार असून त्यात विसर्जनाची पुरेपूर सोय असल्याचा दावा महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बरोबर नाही म्हणून आपण हे केलं, त्याच्यावर आपली पूर्णपणाने बंदी राहील आणि तलाव शिरवण्याची। त्याच्यासाठी प्रभाग वाईज आम्ही कृत्रिम तलाव तयार करणार आहोत सर्व प्रभागात, आणि 72 प्रभाग आहेत तर 72 राहील। यापूर्वीही पालिकेनं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जनावर बंदी आणली होती, मात्र ती यशस्वी झाली नाही। त्यामुळे नागपुरातल्या 3 लाख घरगुती मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था पालिका योग्य रीतीने करेल का, असा सवाल गणेश भक्त करतायत। दिवसागणिक वाढत चाललेल्या प्रदूषणाचा विचार करता पर्यावरणाच्या बाबतीत जागृत झालेल्या महापालिकेच्या या उपक्रमाला गणेश भक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देण्यास काहीच हरकत नाही। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास, एक पाऊल पुढे।